श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमची माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 7 डिसेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातल्या शेवटीच्या संकष्टी चतुर्थी. इंग्रजी कॅलेंडरनुसार डिसेंबर हा वर्षातील शेवटचा महिना असून ही चतुर्थी तिथी देखील या वर्षातील शेवटच्या चतुर्थी असणार आहे. कारण लवकरच 2026 हे नवीन वर्ष सुरू होणार आहेत. सध्या मार्गशीर्ष ही महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. या मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक तिथीला एक विशेष महत्त्व दिलं जातं. या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला एक विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातला संकष्टी चतुर्थी हा आखुरता संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. या दिवशी श्री गणेशाला समर्पित आहे. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने जीवनातल्या सर्व संकट अडचणी विघ्न हे दूर होऊन आयुष्यात खूप समृद्धी येतात आणि गणपती बाप्पाच्या कृपेने आडलेली सर्व कामा पूर्ण होतील. तसेच सर्व प्रकारच्या कष्टापासून मुक्त मिळत असतो आणि म्हणून या दिवशी व्रत करून बाप्पांच्या पूजा ही अवश्य केलं जातं. तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. कारण या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षाही जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि या दिवशी आपण जो काही उपाय करतो त्या उपायाच्या गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतो. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आपल्याला आपण केलेली उपायाच्या निश्चित फळ प्राप्त होतं आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या रविवार वर्षातल्या शेवटच्या संकष्टी चतुर्थी उपवास नाही केलं तरी चालेल, परंतु सकाळी उंबरवट्यावर बोला. फक्त हे 2 शब्द बोलताच तुमची इच्छा ही पूर्ण होईल. जीवनातल्या सर्व समस्या या दूर होतील आणि साक्षात गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील. तर असा कोणते 2 शब्द आहे जे आपल्याला उद्या सकाळी उंबरवट्यावर बोलायचे आहे, कोणत्या वेळात बोलायचे आहे, याच्याबद्दल संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असले तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या संकष्टी चतुर्थी आहे. तर ही चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानलं जातं. कारण मार्गशीर्ष महिन्यातले येणारे प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ मानलं जातं आणि म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा दिवशी व्रत देखील करायचे आहे. जेव्हा आपण चतुर्थीचा व्रत करतो तेव्हा आपल्या जीवनातल्या अनेक समस्या जो आहे तर त्या दूर होतात. गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. तसेच या व्रताच्या मुलीच्या देखील प्रगती होत असतो. तसेच या दिवशी श्री गणेशाच्या पूजा केल्याने सर्व संकटापासून मुक्त मिळतो. सुख समृद्धी सोबतच मानसिक शांती देखील आपल्याला मिळत असतो. जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणत्याही गोष्टीही तुमच्या मनासारखा घडत नसेल, सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागेल असेच किंवा सतत तुम्हाला अडचणीत समोर जावं लागेल असेच तुमच्या आयुष्यात काही अनेक समस्या आहेत, प्रत्येक करूनही त्या समस्याचं निवारण होत नसेल, त्याच्याबरोबर तुमच्या कोणत्याही इच्छा हे देखील पूर्ण होत नसेल, एखादी उद्योग व्यवसाय आहे, नोकरी आहे, परंतु त्यामध्ये तुमची प्रगती होत नसेल, तर उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी उंबरवट्यावर हे 2 शब्द अवश्य बोलायचे आहे. हा एक मंत्र आहे आणि जर या मंत्राच्या तुम्ही उद्याच दिवशी पठण केलं तर तुमच्या जीवनातली सर्व समस्या या दूर
होऊन तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळतो आणि या तुमच्या मनातली सर्व इच्छा जो आहे तर त्या नक्कीच बाप्पाच्या कृपेने पूर्ण होतील. या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरून जागृत असल्यामुळे गणपती बाप्पाचा अखंड आशीर्वाद हा देखील आपल्यावर प्राप्त होतो असे असतो आणि यामुळे आपल्या अपेक्षापेक्षाही जास्त फळ जो आहे तर ते मिळत असतो. जर तुम्ही उद्या व्रत करणार असेल तर आपल्याला संपूर्ण दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर पूजा पण चंद्रोदयाच्या टायमिंगला पूजा करायची आहे, व्रत सोडायचे आहे. तर उद्या चंद्रोदया वेळ असणार आहे रात्री 8:30 8 वाजून 29 मिनिटं. तर 8 वाजून 29 मिनिटांनीच चंद्राच्या पूजा करायची आहे, गणपती बाप्पाच्या पूजा करायची आहे, आरती करायची आहे आणि यानंतर ना तुम्हाला हे व्रत जो आहे तर ते सोडायचे आहे. तरच त्या व्रताचा फळ हे आपल्याला प्राप्त होतो. जर चंद्राच्या पूजा न करता आपण हे व्रत सोडलं तर या व्रताच्या कुठलंच फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे. हे स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा पंचामृत अवश्य टाकायचे आहे. पंचामृत नसेल तर तुम्ही पंचामृत नसलं तर तुम्ही गंगाजल टाकलं तरी सुद्धा चालेल. यामुळे आपल्या कुंडलीतलं सर्व ग्रह जो आहेत तर ते मजबूत होतात आणि आपल्या आयुष्यातल्या समस्या यात देखील कमी होतात संपूर्ण. म्हणून मी वस्तू तुम्हाला अवश्य उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. यानंतर गणपती बाप्पाच्या विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायच्या आहे. गणपती बाप्पाच्या मूर्ती नसेल तर मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचे आहे. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचे आहे. यानंतर गणपती बाप्पांच्या जास्वंदाच्या फुलाच्या सोबतच नैवेद्य हा तुम्हाला अर्पण करायचे आहे. धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करून घ्यायचे आहे आणि यानंतर एक तुम्हाला मंत्र सांगतो तर त्या मंत्राचे पठण करायचे आहे. उद्या अवश्य करायचे आहे. जर तुम्ही या मंत्राचे पठण केलं तर तुमच्या जीवनातल्या सर्व प्रकारचे अडथळे जो आहे ते काही समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतात. तर तुम्हाला उद्याच्या दिवस ओम गणपताय नमः या मंत्राचा जप करायचे आहे. ओम हा गणपती बाप्पाचा महामंत्र आहे आणि या मंत्राचा जर तुम्हाला उद्याच्या दिवस 21 वेळा किंवा 108 वेळा जर जप केला तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळत असतो. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. इतके प्रभावी हा मंत्र मानलं जातं. त्याच्याबरोबर जर तुमच्या घरामध्ये मुलं असेल, शिक्षण घेणारे मुलं असेल किंवा नोकरी करणारे मुलं असेल, मुलांच्या शिक्षणामध्ये यश मिळत नसेल, मनासारखा नोकरी मिळत नसेल, भरपूर अभ्यास करून परंतु तुमच्या मुलांना लक्षात राहत नसेल किंवा हा मुलांच्या आठवण राहत नसेल, मनासारखे नोकरी मिळत नसेल तर तुम्हाला मुलाच्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी मुलांकडून ओम श्री गणेशाय नमः मंत्राचा जप करायचा आहे. जर मुलांनी या मंत्राचा जप केला तर मुलांच्या बुद्धीचा विकास होतो, कारण गणपती बाप्पा हे बुद्धीच्या देवता आहेत आणि त्यामुळे बुद्धीचा विकास होण्यासाठी मदत होतो. व्यक्तीच्या मानसिक शांती सुद्धा प्राप्त होतो. त्यामुळे तुमच्या कामातले काही अडथळे येत असेल तर हे देखील दूर होतात. मुलींच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये भरभरून प्रगती होईल. तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनासारखं एखादी इच्छा नसेल तर प्रत्येक करूनही तुमच्या इच्छा पूर्ण होत नसेल. तुम्हाला उद्याच्या दिवस ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा या 11 वेळी उद्या मंत्र म्हणायचे आहे, जप म्हणायचे आहे. बाप्पाच्या विधिवत पूजा करून या मंत्राचा जप करत त्या व्यक्तीला सर्व इच्छा मनोकामना बाप्पाच्या कृपेने पूर्ण होतात. कारण गणपती बाप्पाचे इच्छापूर्ती देवता म्हटलं जातं ते. म्हणून
मंत्र देखील तुम्हाला उद्याच्या दिवस म्हणू शकतात. तर असे पद्धतीने उद्याच्या दिवस आपल्याला या 3 मंत्राच्या पठण अवश्य करायचे आहे. तुम्ही अवश्य उपवास नाही केला तरी चालेल, परंतु या मंत्राचे पठण नाही तुम्ही अवश्य करायचेच आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा या मंत्राचे पठण करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असेच पुढची एक नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.